हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर मुलांना बघा रोज टिफिनला काय द्यायचं, तर त्यांच्या आवडीचं असतील तरच मुलं टिफिनसुद्धा खातात, नाही तर मग तो टिफिनसुद्धा परत आणला जातो. तर यासाठी अगदी सोपी रेसिपी, ज्या पद्धतीने आपण पराठे करतो बघा, बटाट्याचे असतात वेगवेगळे पराठे, त्याच पद्धतीने कोबीचे पराठे म्हणा तुम्ही, किंवा कोबी मंचुरियन पराठा म्हणलं तरी चालेल. कारण ज्या पद्धतीने आपण मंचुरियनसाठी सगळ्या भाज्या घेतो त्याच पद्धतीने इथं मी घेतलेले आहेत. कोबी आहे, गाजर आहे, कांद्याची पात होती, जास्त भरपूर होती म्हणून मी ती जास्त प्रमाणात घेतली. आणि सिमला मिरची टाकू शकता, तसंच बारीक चिरलेला कांदा आहे. तर ह्या सगळ्या, कोथिंबीर पण यामध्ये मिक्स केलेली आहे. कोबी जास्त होता, कांदा थोडा कमीच होता, कांद्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता. आणि यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं. आता मुलं माझी थोडीशी मोठी आहेत तर तिखट ते बऱ्यापैकी खातात. तुमची मुलं लहान असतील तर थोडंसं कमी तिखट केलं तरी चालतं. तर यामध्ये शेजवान सॉस आहे, तो टाकलेला आहे मी 2 चमचे. आता ज्या पद्धतीने आपण हे तळून मंचुरियन बनवतो त्या पद्धतीनेच याचं थालीपीठ बनवायचं आहे, म्हणजे अगदी कमी तेलकट पौष्टिक असं. तर इथं मी सोया सॉस टाकलेला आहे 2 चमचे एवढं. सोया सॉस नसेल तर तुम्ही व्हिनेगर असेल तर ते टाका, ते नसेल तर लिंबाचा रससुद्धा टाकलं तरी चालतो. आणि इथंच हे टाकलेलं आहे टोमॅटो केचप. आता शेजवान सॉस नसला तरी चालतो, फक्त टोमॅटो सॉस असेल तर तो टाका. आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाका, एवढं टाकलं तरी भरपूर होतं. मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं. आता सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं जपून टाकायचं. आणि इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हा जो इंद्रायणी तांदूळ असतो तो मी घरीच स्वच्छ धुवून दळून आणलेला होता. आता तांदळाचं पीठ नेहमीच आपल्या घरामध्ये असतं, कोणत्याही तांदळाचं पीठ असू तर ते टाकू शकता. आणि तुम्हाला कॉर्नफ्लॉवर मैदा थोडासा ॲड करायचा असेल तर तो सुद्धा ॲड करू शकता, पण तांदळाच्या पिठाने सुद्धा हे छान होतं. तर यामध्ये बसेल एवढं पीठ टाकायचं आहे. आता पिठाचं प्रमाण असं काही नाही, तुम्हाला याला जर पाणी थोडंसं जास्त सुटलं तर मग पीठ थोडंसं जास्त लागू शकतं. तर 7 ते 8 चमचे पीठ मला वाटतं यामध्ये पुरेसं होतं. आणि असं एखादा नॅपकिन घ्या, किंवा आपण बघा थालीपीठ जशीच कॉटनच्या सुती कपड्यावरती थापतो तसं थालीपीठाचं तुमच्याकडे कापड असेल तर ते घ्या, किंवा असं आपलं कॉटनचं रुमाल असते त्यावरती आपल्याला थोडंसं तो रुमाल वलसर करून घ्यायचा आहे. आणि असा हे तयार केलेलं मिश्रणाचा गोळा घेऊन यावरती थापून घ्यायचा. तर थालीपीठ आपण जेवढी हवी तेवढी पातळ करू शकतो, पण यामध्ये भाज्या जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला हे जास्त पातळ होत नाही, थोडंसं जाडसरच राहतं. आता जेवढं होतं आहे तेवढं करा. आणि मध्यभागी होल मी टाकलेलं आहे व्यवस्थित भाजावं म्हणून, नाही केलं तरी चालते. तर ह्या भाज्या सगळ्या चॉपरमध्ये चॉप केल्यामुळे बऱ्यापैकी बारीक होतात. असं बारीक कट करायचं म्हटलं तर त्याला वेळसुद्धा जातो आणि तेवढ्या बारीक होत नाहीत ज्या मानाने चॉपरमध्ये भाज्या बारीक होतात. तर अशा पद्धतीने तव्याला थोडंसं तूप लावलेलं आहे. गॅस मोठाच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती हे म्हणजे हे भाजण्यासाठी थोडासा वेळ जातो, कारण भरपूर सगळ्या यामध्ये भाज्याच असल्यामुळे. बारीक गॅसवरती म्हणाल तर मग बराच वेळ जातो. मीडियम किंवा मोठ्या गॅसवरती तुम्ही ही दोन्ही साईडनं आपल्याला असं तेल किंवा तूप जे काय तुम्हाला लावायचं आहे ते याला लावा आणि भाजून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट, सोपी आणि तेवढीच चविष्ट रेसिपी आहे. मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्याचबरोबर यामध्ये भाज्यासुद्धा सगळ्या जातात. तर मुलांसाठी बघा रोज डब्याला काय द्यायचं हा एक सगळ्या आयांसाठी मला वाटतं उठलं की खूप मोठा प्रश्न असतो, कारण त्यांच्या आवडीचं दिलं गेलं तर ते आवडीनं खातात. आणि मुलांनी टिफिन परत आणला की मग आपल्याला पण ते नको वाटतं, म्हणून आपण पण शक्यतो मुलांना जे आवडतं ते टिफिनला देण्याचं असं थोडंसं वेगळं वेगळं ट्राय केलं तर ते आवडीने खातात. आता एवढ्या मिश्रणामध्ये बघा 7 ते 8 हे पराठे झालते, किंवा थालीपीठसुद्धा म्हणा याला, म्हणजे का झालेलं होतं. तर हे मुलं जाताना पण खाऊन जातात आणि मग डब्यालासुद्धा आवडीचं असलं तर मग ते काय 2-3 वेळेलासुद्धा ते एकच असलं तरी त्यांना चालतं. तर अशा पद्धतीने हे सर्व पराठे मी असं थोडंसं तूप लावून अगदी कमी तेलकट होणारे आहेत. ह्याच मिश्रणाचे तुम्ही बॉल्स करून तळूनसुद्धा ग्रेव्ही टाईप तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. पण सकाळच्या वेळेला आपल्याला टिफिनला कसा तेवढा वेळ नसतो, गडबडीत टिफिन बनवायचं असतं, तर ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.